बोईसर MIDC क्षेत्रात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। बोईसर MIDC परिसरातील प्लॉट नंबर J109 गिनी गोपाल बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत झालेल्या भीषण अपघातात एका तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे। मृत कामगाराचे नाव श्रीकांतराव वय 26 असे असून तो गेल्या 4 वर्षांपासून कंत्राटावर या कंपनीत कार्यरत होता। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 4च्या सुमारास काम सुरू असताना अवजड रोड छातीवर पडल्याने श्रीकांतचा जागीच मृत्यू झाला। सुरुवातीला त्याला बोईसर येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। अपघातानंतर बोईसर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तारापूर येथील शासकीय रुग्णालयात सविच्छेदनासाठी पाठवला आहे। मयत कामगाराची मृत्यूची किंमत कारखान्याकडून 2 लाख रुपये ठरवत मयत तरुण कामगाराची चेष्टा कारखान्याच्या मालकाकडून करण्यात आली आहे। कंत्राटमध्ये काम करणाऱ्या या कामगाराला 2 लाख रुपये देण्याचे कारखान्याकडून लिहून देण्यात आले आहे। या घटनेमुळे कंपनीतील कामगाराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कामगार संघटनांकडून सुरक्षा उपायांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। Go.